नमस्कार. आत्ता तरी भारतामध्ये पाणी जर कुठून आणायचं असेल तर 3 माध्यमं आहेत. एक सगळ्यात प्रभावी आहे ते म्हणजे पाऊस. 2 नंबर 12माही वाहणाऱ्या नद्या, ज्या जंगलामुळे वाहतात. आणि 3 नंबर बर्फाची वृष्टी म्हणजे हिमवृष्टी, म्हणजे हिमालयातली ग्लेशियर आणि त्या ग्लेशियरमधून उगम पावणाऱ्या नद्या. त्याचे हिमालय विरघळला की त्याच्यातनं परत पूर येणं, असं पाण्याची आपल्याकडे साधनं जी आहेत ही 3 आहेत. त्यातलं सगळ्यात उत्तम साधन जे आहे, गुणवत्ता असलेलं, जे पावसाचं पाणी, ज्याला सॉफ्ट वॉटर म्हणतात. आणि भूगर्भातनं जे पाणी आपण काढतो त्याला हार्ड वॉटर म्हणतात. असतं ते हार्ड. तर आपल्याला येणारा काळ जो आहे आणि भविष्याचा काळ, या सगळ्याचा विचार करता आपण आत्ता आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण धरणं बांधलेत. ती धरणं बांधण्याची क्षमता संपली आहे. आपण बोरिंग करतोय, विहीर करतोय आणि विहिरीतनं आणि बोरिंगमधनं पाणी काढतोय. जर पाऊस समजा 1000 मिलीमीटर पडतोय तर आपण पाणी काढतोय लाख लिटर. 100 MM पाऊस गोळाच नाही करत आहोत आपण. कुठलाच पाऊस आपण गोळा नाही करत आहोत. आपली सगळी धरणं गाळाने भरली आहेत. आणि 12 नद्यात 9 झाल्यात, 9 नद्या 6 झाल्यात, फक्त पावसाळ्यापुरत्या आहेत. तर आपल्याला जिथे-जिथे शक्य आहे तिथे ते पाणी गोळा केलं पाहिजे, साठवलं पाहिजे, मुरवलं पाहिजे आणि साठवून ते वितरित केलं पाहिजे. तर याला 2 नावं आहेत. एक आहे जलसंवर्धन, म्हणजे पाण्याची भूगर्भातलं जलपातळी वाढवणं, संवर्धन करणं, पाण्याचं संवर्धन. म्हणून त्याला म्हणतात जलसंवर्धन. पावसाचं पाणी जमिनीत मिरवणं आणि भूजल पातळीचं संवर्धन करणं हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. आणि ते करण्यासाठी एक महत्त्वाची रचना आहे, ती म्हणजे झाडं. झाडांच्या मुळांमध्ये, झाडांच्या पडलेल्या अवशेषांमुळे मातीची सच्छिद्रता तयार होते. झाडं पावसाला आमंत्रित करतात आणि आमंत्रित झालेलं पाणी जमिनीमध्ये मुळांच्या माध्यमातून मुरवतात. आणि त्या मुळांनी सोडलेले स्राव, त्याच्या पाण्याची गुणवत्ता बदलते आणि भूजल पातळी वाढते. जेव्हा आपण ते जंगलं साफ करतो, शेती साफ करतो, तिथे काही कुजू देत नाही, जमिनीची सारखी हालचाल करतो, तिथे पाणी मुरत नाही. हे जर पाणी आपल्याला मुरवायचं असेल तर आपल्याला शेतीमध्ये कमीत कमी मशागत, सेंद्रिय घटकांचं प्रमाण वाढवणं, जागोजागी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे उपयोगाच्या अनुसार झाडं लावणं. पीक म्हणजे झाड नाही, त्याला आपण म्हटलं हंगामी पिकं, ते नाही झाड. जसं आयुष्य वर्षापेक्षा जास्त आहे, अशी झाडं निसर्गाला मदत करू शकतात, निसर्गाची मदत घेत असतात आणि निसर्गाला मदत करतात. त्यांच्या मुळांमध्ये, पानांमध्ये, त्याच्या मुळांभोवती जगणाऱ्या जीवाणूंच्यामुळे, बुरशांमुळे मातीची सच्छिद्रता, मग त्याच्यानंतर मातीची सुपीकता आणि त्याच्यानंतर मातीची उत्पादकता तयार होते. तर ही तयार होण्यासाठी जमिनीची कमीत कमी मशागत झाली पाहिजे. जे वनस्पतीने पाडलेले, गळलेले अवशेष तिथेच कुजले पाहिजेत. बांधबंदिशी झाली पाहिजे. पहिल्या पावसाचं पाणी आणि शेवटच्या पावसाचं पाणी, ज्याच्यात नत्राचं प्रमाण जास्त असतं, ते शेतात मुरलं पाहिजे. जे पाणी मुरण्यासाठी पाण्याला स्पीड ब्रेकर पाहिजे. आणि हे जेव्हा पाणी जमिनीमध्ये मुरेल त्या भूजल पातळी वाढेल. म्हणजे हा खडक आहे, खडकावरती एवढी माती आहे, ती काही ठिकाणी 40 फूट, 50 फूट, 100 फूट पण आहे, काही ठिकाणी 2च फूट आहे. ते मुरलेलं पाणी इथे कातळावरती राहिलं आणि मग हा समजा खोलगट भाग आहे, ते इथे साठलं. तर हे जे साठलेलं पाणी आहे, भूजल पातळी वाढलेली, ती विहिरीमध्ये आपल्याला नक्की मिळतं पाणी. तर आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे, तर जलसंवर्धन. जलसंवर्धन म्हणजे शक्य तिथे बंधारे घालणं, शक्य तिथे पाणी जमिनीत मुरवणं, कमीत कमी मशागत करणं आणि सरफेस वॉटर म्हणजे पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाचं पाणी वाहून द्यायला अडथळा निर्माण करणं, स्पीड ब्रेकर तयार करणं. आणि प्रांतानुसार, मातीच्या प्रकारानुसार ते मुरण्याचं प्रमाण कसं वाढवता येईल याच्यावरती विचार करणं. याला म्हणतो आपण जलसंधारण. हे आपल्याला प्रत्येकाला जिथे जिथे शक्य आहे
तिथे ते करायला पाहिजे. शहरामध्ये सोसायटीच्या आवारामध्ये खड्डा खोदू, छताचं पाणी त्याच्यात सोडू आणि ते जमिनीत मुरवू. शेतामध्ये वाहत येणारं पाणी वाहून देणार नाही अशी रचना करू. जे शेत स्वच्छता करू, माती स्वच्छता करू. समजा अतिजोरात पाऊस आला आणि तो पाऊस वाहिला तर त्याला बांध घालू, बांधातनं पाणी आणू, चर काढू, कंटूर चर करू, त्याच्याने पाणी मुरवू आणि प्रत्येक थेंब मूलस्थानी जलसंधारण या विचाराने आपण काम करू आणि जलसंवर्धन नक्की करू, ज्याचा फायदा आत्ता अर्धा टक्का पण पाणी जिरत नाही आहे. ते पाणी आपण जास्तीत जास्त जिरवू शकतो. निदान 40% पाणी आपल्याला जिरवता येईल. ते आपण कसं जिरवायचं याचा ॲक्शन प्लॅन तयार करू. प्रत्येक भागात तो वेगळा असेल, पण आपल्याला हे पाणी अडवायलाच लागेल आणि जिरवायला लागेल. पुढच्या भागामध्ये आपण जलसंवर्धनाबद्दल माहिती घेऊ.